विठ्ठल भक्तांसाठी एक खुश खबर समोर आली आहे। मंदिर समितीच्या भक्त निवासमध्ये भाविकांना अल्प दरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे। मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले आहेत। जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे। विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्त निवास राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो। अतिशय भव्य स्वरूपात उभारलेल्या या विविध भक्त निवासांमध्ये असलेल्या 364 रूममध्ये जवळपास रोज 1,500 भाविक निवास करू शकतात। अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते। या भक्त निवासामध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीचे चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी हॉटेलचा ठेका देण्यात आला होता। मात्र जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे। कालपासून याची सुरुवात झाली असून भाविक येथे अल्प दरात मिळणाऱ्या आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यपदार्थ खुश असून मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेख, व्यवस्थापक बाले बुधवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहे। यासाठी मंदिर समिती येथे येणाऱ्या देशभरातील भाविकांना चहा, कॉफी, दूध आणि नाश्त्या दरात निम्म्याने कपात केली असून जेवणाची थाळी केवळ 100 रुपये ठेवल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागले बंद होणार आहे। या भक्त निवासामध्ये वर्षभरात देशभरातून 3 लाखापेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात। आता मंदिर समिती या भाविकांना चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ अतिशय अल्प दरात देणार आहे।